नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मध्यंतरीच NCERTने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे CBSEच्या शालेय 6वीच्या वर्षामधील जे सामाजिक शास्त्र आहे त्याच्यामध्ये सिंधू संस्कृतीऐवजी सिंधू सरस्वती संस्कृती असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. म्हणजे तशा पद्धतीने आता त्याचा अभ्यास केला जाईल अशा पद्धतीने ती सुरुवात झालेली आहे. तर हा नेमका विषय काय आहे? सिंधू संस्कृती या विषयी आपण ऐकलेलं आहे, पण सिंधू सरस्वती संस्कृती म्हणजे काय? सरस्वतीचा तिथे उल्लेख करण्यामागचा उद्देश काय? त्यामागची काय पार्श्वभूमी आहे आणि त्याविषयीचा काय इतिहास आहे हे आपण आज या एपिसोडमध्ये जाणून घ्यायचे. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक आहेत, इतिहास अभ्यासक आहेत. मी त्यांची 2 पुस्तकं तुम्हाला सांगतो जी आपण अनेकांनी आपल्यापैकी वाचली असतील किंवा माहिती असतील आपल्याला. एक म्हणजे त्याच्यामध्ये असत्यमेव जयते हे पुस्तक आहे. म्हणजे प्रदीर्घ सगळा इतिहास जो आहे आपला हा त्याच्यामध्ये मांडलेला आहे. त्याचबरोबर जगाला पोखरणारी डावी वाळवी हा सुद्धा एक महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आणि या 2 पुस्तकांची चर्चा आहे, त्याचं वाचन लोक करतायत. त्यातून अभिजित जोग यांनी खूप महत्वाची माहिती आपल्यासमोर आणलेली आहे. आणि त्यातल्या असत्यमेव जयतेमध्ये त्यांनी या सिंधू सरस्वती संस्कृतीबद्दल सुद्धा चांगलं विवेचन केलेलं आहे. म्हणूनच आजचा हा विषय जो आहे त्याच्यात आपण त्यांच्याशी याच विषयावर चर्चा करूया. आपलं स्वागत आहे अभिजितजी. नमस्कार. नमस्कार. तर सर्वप्रथम प्रश्न आहे की हा नेमका जो काय बदल झालेला आहे NCERTने केलेला, हा काय त्याचं महत्व आहे, काय स्वरूप आहे, त्याविषयी सांगा. ही जी सिंधू संस्कृती आपण म्हणतो किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असं त्याला म्हटलं जातं, तिचा शोध 1922 साली लागला. 1922 ते 1925 या कालखंडात. आणि सगळ्यात पहिल्यांदा त्याचं जे आपल्याला ठिकाण सापडलं ते म्हणजे हरप्पा. म्हणून त्याला सुरुवातीला हरप्पन संस्कृती असंही म्हटलं जायचं. दुसरं जे ठिकाण सापडलं ते मोहेंजोदारो. ही दोन्ही ठिकाणं मोहेंजोदारो आणि हरप्पा ही दोन्ही सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती होती आणि त्यामुळे याला सिंधू संस्कृती किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन या नावाने ओळखलं जाऊ लागलं. पण आता त्यानंतर 100 वर्ष झाली. आजपर्यंत या संस्कृतीची जवळपास 2500 ठिकाणं आपल्याला सापडलेली आहेत. आणि ह्या 2500 ठिकाणांपैकी जवळपास 75% ठिकाणं ही सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती आहेत. म्हणजे असं म्हणता येईल की ही जी सगळी संस्कृती होती ती मुख्यतः पश्चिमेला सिंधू आणि पूर्वेला सरस्वती या 2 नद्यांच्या मधल्या प्रदेशात ही सगळी संस्कृती उदयाला आली. त्याची काही ठिकाणं ही त्याच्या पलीकडे सुद्धा आहेत, गंगेच्या खोऱ्यापर्यंत पण आहेत, दक्षिणेला अगदी महाराष्ट्रापर्यंत सुद्धा त्याची काही ठिकाणं सापडलेली आहेत. पण मूलतः ही सिंधू आणि सरस्वती यांच्यामध्ये आणि त्यातही विशेषतः सरस्वतीच्या किनाऱ्यावर ही संस्कृती उदयाला आली. आणि त्यामुळे तिला फक्त सिंधू संस्कृती म्हणायच्या ऐवजी सिंधू सरस्वती संस्कृती म्हणणं हे अधिक योग्य आहे. आणि म्हणून हा जो निर्णय आता घेण्यात आलेला आहे पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत तो अतिशय स्वीकारार्ह आणखी स्वागतार्ह आहे असं म्हणायला हरकत नाही. पण म्हणजे आता आपण पाहतोय इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये आहे, पण हे काय ठराविक एका पुस्तकामध्येच फक्त समावेश असेल की अन्यत्रही तो असला पाहिजे किंवा त्याविषयी काय तुमच्यापर्यंत माहिती आलेली? नाही, हा एकदा पाठ्यपुस्तकांमध्ये बदल झाला की तो ज्या ठिकाणी या संस्कृतीचा उल्लेख केला जाईल तो सिंधू सरस्वती संस्कृती असाच केला जायला हवा. मी तर असं म्हणेन की फक्त पाठ्यपुस्तकांपुरतच नाही तर या संस्कृतीबद्दल जेव्हा ज्या ठिकाणी बोललं जाईल, जेव्हा केव्हा बोललं जाईल, जे कोणी बोलेल त्या सगळ्यांनी याचा उल्लेख सिंधू सरस्वती संस्कृती असाच केला पाहिजे. कारण की ते अधिक वास्तवदर्शी नाव ठरेल असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून ते नाव आपण रुजवलं पाहिजे, सतत वापरलं पाहिजे. आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवलं पाहिजे की या संस्कृतीबद्दल बोलताना आपण जाणीवपूर्वक सिंधू सरस्वती संस्कृती असाच या संस्कृतीचा उल्लेख केला पाहिजे. पण याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीपासून असं एक म्हटलं जातं की सरस्वती जी आहे, आज हा उल्लेख येत असला तरी सरस्वती हे काहीतरी नाव आहे जे वास्तवामध्ये काहीच नव्हतं, असं काहीतरी एक चर्चा त्याविषयी सांगितलं जातं. पण मग हा नेमकी ही संस्कृती जी आहे ती कशी काय विकसित झालेली आहे?
कसं आहे की सरस्वती ही एक काल्पनिक नदी आहे किंवा ही एक मिथिकल रिव्हर आहे असं म्हटलं जातं, कारण की ही सरस्वती नदी आज अस्तित्वात नाही. पण आपल्या परंपरेत, आपल्या वाङ्मयांमध्ये अगदी ऋग्वेदापासून तर पुढे जे काही आपल्या परंपरेतलं वाङ्मय आहे, जे काही ग्रंथ आहेत, त्या सगळ्यांमध्ये महाभारत, रामायण सगळीकडे सरस्वतीचा अतिशय आदराने उल्लेख करण्यात आलेला आहे, आवर्जून उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे ही मिथिकल नदी आहे हे आपण सहजासहजी मान्य करणं शक्य नाही. आणि त्यासाठी आता असे असंख्य पुरावे मिळालेले आहेत. मी तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती देतो. चंदीगड जवळ शिवालिक टेकड्या नावाच्या काही हिल्स आहेत किंवा टेकड्या आहेत. या शिवालिक टेकड्यांमधून एक घग्गर नावाची नदी उगम पावत असे आणि ती हरियाणा, राजस्थान, गुजरात या मार्गे वाहत सध्या जो पाकिस्तान आहे त्या पाकिस्तानात प्रवेश करत असे आणि तिकडनं पुन्हा भारतात येऊन ती कच्छचं जे रण आहे तिथे ती अरबी समुद्राला मिळत असे. त्याचा जो भारतातला भाग होता त्याला घग्गर आणि पाकिस्तान मधला जो भाग आहे त्याला हाकरा असं म्हटलं जातं. म्हणून ही घग्गर हाकरा रिव्हर सिस्टीम असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि जेम्स टॉड हा एक ब्रिटिश अधिकारी होता 19व्या शतकात. त्यांनी राजस्थानमध्ये खूप अभ्यास केला आणि त्याला असं लक्षात आलं की तिथले ज्या लोककला किंवा लोकसंगीत आहे, त्यांनी अँटिक्विटीज ऑफ राजस्थान नावाचा एक फार मोठा ग्रंथही लिहिला त्या अभ्यासावर आधारित. आणि त्याला हे लक्षात आलं की तिथल्या लोककलांमध्ये आणि लोकसंगीतात अशा अनेक कहाण्या सांगितल्या जातात की ही जी घग्गर नदी आहे तिच्या किनाऱ्यावर खूप मोठी मोठी शहरं वसलेली होती आणि काही काळाने ही नदी पूर्णपणे लोप पावली, लुप्त झाली, पूर्णपणे कोरडी झाली आणि ती सगळी शहरं ही लयाला गेली. अशी गाणी राजस्थानमध्ये लोकगीतांच्या स्वरूपात ही कहाणी लोकांनी जपलेली आहे. आपल्याला माहिती आहे की लोकगीतं जी असतात, लोककथा ज्या असतात त्यांच्यामधून समाजाच्या जुन्या स्मृती जपलेल्या असतात. ती काही मायथॉलॉजी किंवा त्या काही खोट्या गोष्टी असतात असं आपण म्हणू शकत नाही. तर ते संपूर्ण समाजाच्या स्मृती त्याच्यामध्ये जपलेल्या असतात आणि या बाबतीत सुद्धा तेच झालेलं आहे. कारण त्यानंतर हे जेम्स टॉडनी जेव्हा हे शोधून काढलं त्याच्यानंतर अनेक युरोपियन आणि भारतीय संशोधकांनी याचा खूप अभ्यास केला. हरिभाऊ वाकणकर नावाचे एक अतिशय मोठे इतिहासकार होते, होऊन गेले, ज्यांनी भीमबेटकाच्या गुहा शोधून काढल्या. आपण कदाचित ऐकलं असेल की हजारो वर्षापूर्वीची चित्र त्या मध्य प्रदेशातल्या भीमबेटकाच्या गुहांमध्ये आजही आपण बघू शकतो. त्यांनी या विषयाचा अभ्यास केला आणि या सगळ्या संशोधकांनी हे निर्विवादपणे सिद्ध केलं की ही जी घग्गर हाकराचं हे जे कोरडं पडलेलं पात्र आहे तीच प्राचीन सरस्वती नदी आहे. आणि त्याला अतिशय बळ मिळालं जेव्हा नासा आणखी इस्रो यांच्या सॅटेलाइट्स मधनं त्यांनी या सगळ्या भागाच्या इमेजेस आपल्याला दिल्या आणि त्याच्यामधनं असं लक्षात येतं की पार चंदीगड पासून तर कच्छच्या समुद्रापर्यंत सतत वाहणारा असा हा एक कोरडं पडलेलं पात्र हे अवकाशातून आपण बघू शकतो. आणि काही ठिकाणी त्याची रुंदी 16 किलोमीटर इतकी आहे, काही ठिकाणी 14 किलोमीटर, 12 किलोमीटर इतकी रुंदी आहे. म्हणजे एक प्रचंड मोठी नदी ही तिथे एकेकाळी वाहत होती. हे आता अगदी निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे. नंतर एका फ्रेंच टीमनी तिथे जे पात्र आहे त्याच्यामध्ये खोल ड्रिलिंग करून असं शोधून काढलं की 10,000 वर्षापूर्वी हिमालयन ग्लेशियर्स ज्याला आपण म्हणतो, हिमनद्या, त्यांच्यामधनं येणारं पाणी तिथे आजही खोल आपण जर गेलो तर हे 10,000 वर्षापूर्वीचं पाणी आपल्याला आजही तिथे सापडतं. ह्या सगळ्या संशोधनाचा जर आपण विचार केला तर घग्गर हाकराचं कोरडं पडलेलं पात्र हीच सरस्वती नदी आहे. हे आता कुठलेही सिरियस संशोधक जे आहेत त्यांच्यापैकी कोणीच हे अमान्य करत नाही. राजकारणासाठी आणखीन आपला नॅरेटिव्ह पुढे रेटण्यासाठी लोक काय बोलतात त्याच्याकडे फारसं लक्ष देण्याचं कारण नाही. पण जे गंभीरपणे संशोधन करतात असे कुठलेही संशोधक हे मान्य करतात की हे जे पात्र आहे कोरडं पडलेलं हीच प्राचीन काळातली सरस्वती होती. आणि हे जे पात्र आहे किंवा ही जी सरस्वती आहे कोरडी पडलेली याच्याच किनाऱ्यावर सिंधू सरस्वती संस्कृतीची 75% ठिकाणं आजही आहेत.
तसं आपण बघितलं की सुरुवातीला असं वाटायचं की मोहनजोदारो हे त्याच्यातलं सगळ्यात मोठं शहर होतं त्या संस्कृतीमधलं. पण आता हरियाणामधलं राखीगढी हे एक नवीन शहर शोधण्यात आलेलं आहे. वसंत शिंदे म्हणून फार मोठे आर्किओलॉजिस्ट आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली याचं संशोधन झालं. आणि ते आता या मोहनजोदारोपेक्षा जवळपास मला वाटतं 2.5 पट मोठं शहर राखीगढी हे होतं. आणि आज आपल्याला ज्ञात असलेलं राखीगढी हे सगळ्यात मोठं या संस्कृतीतलं शहर आहे. आणि ते या सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरतीच आहे. त्यामुळे सिंधू सरस्वती संस्कृती हे नाव का योग्य आहे पुन्हा पुन्हा आपल्याला लक्षात येतं. आणि सरस्वती नदी ही काल्पनिक किंवा मिथिकल नसून ती खरोखर अस्तित्वात होती हे आता निश्चितच सिद्ध झालेलं. आणि त्यामुळे आपण याला काल्पनिक नदी म्हणणं हे सुद्धा आता बंद केलं पाहिजे आणि या संस्कृतीला सिंधू सरस्वती संस्कृती असंच आपण संबोधलं पाहिजे. खरंय, तुम्ही ज्या पद्धतीने ते सांगितलं ते पाहता हे पुढच्या काळामध्ये किंवा ही जी नवीन पिढी आहे त्यांच्या या अभ्यासक्रमात समावेश करण्यामागचा उद्देश हाच आहे की लोकांनी आता पुढच्या पिढीने त्याला सिंधू सरस्वती संस्कृती असंच संबोधलं पाहिजे. आणि त्यानंतर सुद्धा ते विविध अभ्यासक्रमांमध्ये विविध पुस्तकांमध्ये किंवा कोणी लेखन करेल त्यावेळेला सुद्धा तशाच पद्धतीने त्याचा उल्लेख यावा, जेणेकरून ते त्याची एक प्रथा पडेल आणि जे जुन्या पद्धतीने जो काय उल्लेख होत होता तो सगळं ते बंद होईल. पण ही जी तुम्ही त्याच्यामध्ये म्हणताय की ते नदीचं कोरडं पात्र आहे ते नेमकी लुप्त कशी काय झाली, काय नेमकं त्याच्या मागचं काय इतिहास आहे? हा अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण की इतकी शक्तिशाली इतकी मोठी नदी 16 किलोमीटरची जे पात्र रुंद होतं ते अचानक नाहीशी कशी झाली, तर याचा सुद्धा आता अभ्यास खूप सखोलपणे झालेला आहे. आणि त्यात असं आढळून आलंय की या नदीला हिमनद्यांमधून उगम पावणाऱ्या 2 नद्यांचं पाणी या नदीला मिळत होतं. शिवालिक टेकड्यांमध्ये उगम पावणाऱ्या काही छोट्या 4-5 स्ट्रीम्स आपण त्याला म्हणू किंवा असे प्रवाह होते जे ही नदी तयार करायचे. पण त्याही पेक्षा मोठा पाण्याचा पुरवठा त्याला या नदीच्या पूर्वेला असलेली यमुना आणि पश्चिमेला असलेली सतलज या नद्यांमधून व्हायचा. आणि या दोन्ही नद्या हिमनद्यांमध्ये उगम पावणाऱ्या नद्या आहेत. त्यामुळे त्यांचा पाण्याचा स्रोत हा सर्वकालीन आहे, तो कधीही आटू शकत नाही. आणि त्यामुळे यमुना जेव्हा हिमालयातनं जमिनीवरती उतरत असे तेव्हा ती 2 भागात विभागली जायची. पश्चिमेकडे जाणारा भाग हा दृषद्वती या नावाने ती नदीच म्हणूया आपण, यमुनेचे 2 भागातला एक भाग दृषद्वती या नावाने ती सरस्वतीला मिळत असे. आणि उजवीकडे जाणारी किंवा पूर्वेकडे जाणारा जो दुसरा भाग होता त्याचं 2 भागात विभाजन झाल्यानंतर पूर्वेकडे जाणारा दुसरा भाग हा गंगेला जाऊन मिळत असे. त्यामुळे यमुनेचं पाणी हे दृषद्वतीच्या रूपाने सरस्वतीला येऊन मिळत असे. आणि तसंच सतलज ही दुसरी हिमनदीमध्ये उगम पावणारी नदी, तिचं सुद्धा रोपड म्हणून जे पंजाबमध्ये एक गाव आहे किंवा शहर आहे तिथून तिचा एक भाग किंवा एक स्ट्रीम ही पूर्वेकडे जाऊन सरस्वतीला मिळत असे. आणि बाकी उरलेली जी सतलज होती ती पश्चिमेकडे जाऊन सिंधूला मिळत असे. आपण डोळ्यासमोर जर आणलं तर यमुना खाली उतरते, तिचा पश्चिमेकडे जाणारा भाग सरस्वतीला मिळतो, पूर्वेकडे जाणारा भाग गंगेला मिळतो. तशीच या बाजूनी सतलज पुन्हा दुभागली जाते, तिचा पूर्वेकडे जाणारा भाग सरस्वतीला मिळतो आणि पश्चिमेकडे जाणारा भाग गंगेला मिळतो, सिंधूला मिळतो. अशा प्रकारे या 2 स्ट्रीम्स हिमनद्यांमधून येणाऱ्या या सरस्वतीला मिळत असल्यामुळे सरस्वती ही अत्यंत शक्तिशाली अशी नदी होती, अत्यंत मोठी अशी नदी होती. पण काय झालं की आपल्याला कदाचित माहिती असेल की हिमालयाची जी जॉग्राफी आहे ही अजूनही अस्थिर आहे. कारण थोडक्यात सांगतो की भारताचा जो भूभाग आहे तो फार पूर्वी म्हणजे मला वाटतं 5 कोटी वर्षांपूर्वी तो आफ्रिकेहून सुट्टा झाला. तो आफ्रिका खंडाला खरं तर जोडलेला होता, तिकडनं तो सुट्टा झाला आणि तिकडनं हळूहळू सरकत तो एशिया खंडावर येऊन आदळला. आणि तो जेव्हा आदळला त्या टकरीमधनं हिमालयाची निर्मिती झाली. पण हिमालयाच्या शिखरांवर आज सुद्धा आपल्याला शंख शिंपलेवर जे समुद्राच्या किनाऱ्यावर सहसा सापडतात
ते आपल्याला हिमालयाच्या शिखरांवरती आढळतात. याचं कारण की हिमालय हा त्या टकरीमधनं निर्माण झालेला आहे, त्यामुळे तो अजूनही त्याची उंची अजूनही वाढते, कारण की हा जो भारताचा भूभाग आहे हा अजूनही एशियाला हळूहळू दाबतोय, आणि त्यामुळे हिमालयाची उंची अतिशय स्वल्प प्रमाणात, अल्प प्रमाणात, पण दरवर्षी हिमालय आणखी थोडा थोडा उंच होतो. त्यामुळे तिथला हा सगळा भूभाग हा अस्थिर आहे, आणि त्यामुळे तिथे भूकंप वगैरे अशा गोष्टी नेहमी होत असतात. आपण बघतो उत्तराखंडमध्ये काही दिवसापूर्वी भूकंप झाला होता. हिमालयाचा सगळा भूभागच अस्थिर असल्यामुळे त्या गोष्टी घडतात, आणि तसंच तेव्हा घडलं. आणि ह्या ज्या काही भूपृष्ठीय हालचाली झाल्या त्यामुळे वृषद्वती जी नदी होती तिने आपला प्रवाह पूर्णपणे बदलला, आणि ती सरस्वतीला येऊन मिळण्याच्या ऐवजी ती पूर्वेकडे जाऊन गंगेला मिळू लागली, आणि त्यामुळे तो पूर्ण प्रवाह आटला. आणि तसाच सतलजचा जो प्रवाह होता रोपडवरनं येणारा, तो सुद्धा त्यांनी आपला प्रवाह, त्यांनी दिशा बदलली आणि तो सिंधूला जाऊन मिळायला लागला. आणि त्यामुळे हिमनद्यांमधून मिळणारं जे पाणी होतं, तो त्याचा चिरंतन पुरवठा होता पाण्याचा, तो सरस्वती हरवून बसली, आणि त्यामुळे सरस्वतीला ते पाणी मिळेल असं झालं. पण हे साधारण इसवी सनाच्या पूर्वी 8,000-9,000 वर्षापूर्वी घडलं असावं असं म्हटलं जातं, म्हणजे साधारण आजपासून 10,000-11,000 वर्षापूर्वी. पण इसवी सन पूर्व 8,000 ते इसवी सन पूर्व 4,000 या 4,000 वर्षांमध्ये मान्सून हा खूप शक्तिशाली होता, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असे, आणि त्यामुळे सरस्वती तरी सुद्धा एक 12 महिने वाहणारी, हिमालयापासून किंवा शिवालिक पासून तर समुद्रापर्यंत सतत 12 महिने वाहणारी अशी एक मोठी नदी होतीच. पण पहिल्यासारखी ती इतकी मोठी शक्तिशाली नदी राहिली नाही. 4,000 नंतर काय झालं, इसवी सन पूर्व 4,000 नंतर मान्सून हा सर्वसामान्य पातळीवर आला, नॉर्मल मान्सून पडायला लागला, आणि त्यामुळे सरस्वती आणखी थोडीशी क्षीण झाली. आणि 2,200 इसवी सन पूर्व, 2,200 इसवी सन पूर्व ते 1900 इसवी सन पूर्व, हे 300 वर्ष संपूर्ण जगात प्रचंड दुष्काळ पडला, आणि भारतातही खूप मोठा दुष्काळ पडला. आणि त्यामुळे ही आधीच क्षीण झालेली सरस्वती जी होती ती ह्या 300 वर्षात पूर्णपणे कोरडी झाली, पूर्णपणे लुप्त झाली, कारण की तिला हिमनद्यांमधून मिळणारही पाणी नाही, मान्सूनही नाही, पाऊस बंद झालेला, दुष्काळ पडलेला, अशा परिस्थितीत ही नदी पूर्णपणे लयाला गेली, पूर्णपणे लुप्त झाली. असा हा सगळ्या नदीचा प्रवास आहे. साधारण इसवी सन पूर्व 9,000 म्हणूया पासून तर इसवी सन पूर्व 1900 पर्यंत 7,000 वर्षांचा हा जो प्रवास आहे. त्याच्यामध्ये एकेकाळी अतिशक्तिशाली, सगळ्यात मोठी, लोकांनी त्याचं अतिशय वर्णन आणि कौतुक केलेलं अशी नदी ही हळूहळू कमी कमी होत, महाभारताच्या वेळेस असं म्हटलं जातं की ती काही टप्प्याटप्प्यात वाहत होती, पण मध्येच लुप्त व्हायची, पुन्हा ती प्रकट व्हायची, असं करत करत ती वाहत होती. पण इसवी सन पूर्व 2,200 नंतर जो दुष्काळ पडला त्यात मात्र ती पूर्णपणे नष्ट झाली, लुप्त झाली, कोरडी झाली. अशी ही कहाणी आहे या सरस्वतीची, असं आपण म्हणू शकतो. पण आता हे जे अभ्यासक्रमामध्ये हा जो उल्लेख केलेला आहे सिंधू सरस्वती संस्कृती, तर याविषयी म्हणजे आता ही सुरुवात होईल, पण त्याला विरोध का आधी झालेला आहे? म्हणजे आधी हा सगळा इतिहास दडपण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न का झाला, किंवा लोकांसमोर काहीतरी वेगळंच मांडण्याचा प्रयत्न का झाला? हा खरं तर सगळ्यात मोठा आणि महत्वाचा हाच मुद्दा आहे की इतकं सगळं सोपं असताना आणि इतकं निश्चित त्याचे पुरावे असताना त्याबद्दल इतका वाद का केला जातो, इतका विवाद का केला जातो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मला विस्ताराने हे सांगावं लागेल आणि थोडंसं आपल्याला मागे जावं लागेल. इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या सुरुवातीला आपण जाऊया. इसवी सन 1614 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा एक अधिकारी सर थॉमस रो हा भारतात आला आणि त्यांनी जहांगीर बादशहाच्या दरबारात जाऊन भारतामध्ये व्यापार करण्याची परवानगी मागितली. आणि ती परवानगी मिळाल्यावर ब्रिटिशांनी कलकत्ता, मद्रास, मुंबई या ठिकाणी, सुरत या ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केल्या. शिवाजी महाराजांनी सुरतची वखार लुटली होती आपल्याला माहिती आहे ब्रिटिशांची. आणि त्यानिमित्त जेव्हा ब्रिटिश लोक भारतात अधिक मोठ्या प्रमाणात येऊ लागले किंवा ब्रिटनमध्ये किंवा संपूर्ण युरोपमध्ये रेनेसान्सचं युग होतं, त्यामुळे नवीन नवीन गोष्टींबद्दलचं कुतूहल, नवीन ज्ञान मिळवण्याची इच्छा, संशोधन करण्याची तयारी
अशा सगळ्या सवयी, चांगल्या सवयी असलेले, ज्ञानार्जन करण्याची इच्छा असलेले असे लोक भारतात येऊ लागले. आणि त्यांनी जेव्हा भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायला सुरुवात केला तेव्हा त्यांना अक्षरशः धक्का बसला, ते अवाक झाले असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांना कल्पनाच नव्हती की इतकी समृद्ध आणि इतकी प्राचीन संस्कृती युरोप बाहेर कुठेतरी अस्तित्वात असेल याची त्यांना तेवढी कल्पना नव्हती. आणि त्याची समृद्धी पाहून ते खरोखर थक्क झाले. आणि विशेष म्हणजे संस्कृत भाषा आणि युरोपमधल्या सगळ्या भाषा यांचा, ग्रीक लॅटिन सकट सगळ्या भाषा यांच्यामध्ये जे काही विलक्षण साम्य होतं ते पाहून ते त्यांना धक्काच बसला. आणि त्यांना तोपर्यंत हे कळलं होतं की ऋग्वेद हा जगातला सगळ्यात प्राचीन ग्रंथ आहे आणि संस्कृत ही सगळ्यात प्राचीन भाषा आहे. त्यामुळे त्यांनी हे मनोमन मान्य केलं की युरोपमधल्या ज्या भाषा आहेत त्या सगळ्या मुळात संस्कृत पासून निर्माण झालेल्या आहेत. आणि मग त्यांनी जसा जसा अभ्यास केला तसं त्यांना कळलं की दक्षिणेला श्रीलंका, ते युरोपच्या उत्तरेला आईसलंड इथपर्यंत बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषा या एकमेकीच्या भाषा भगिनी आहेत आणि त्या एकाच भाषेपासून निर्माण झालेल्या आहेत. याला त्यांनी इंडो युरोपियन लँग्वेजेस असं नाव दिलं. आणि मग इतर जसं जसं त्यांना कळायला लागलं की किती प्रचंड प्रमाणात भारताने तेव्हा ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, साहित्य, कला, काव्य यांच्यामध्ये प्रगती केलेली आहे, तर तेव्हा संपूर्ण युरोपमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल प्रेमाची आणि आदराची एक लाटच निर्माण झाली असं आपण म्हणू शकतो. तेव्हा व्हॉल्टेअर हा जो एक सुप्रसिद्ध फ्रेंच तत्वज्ञ होता, त्यांनी असं म्हटलं की युरोपियन सिव्हिलायझेशन वॉज बॉर्न ऑन द बँक्स ऑफ द गँजेस. म्हणजे युरोपच्या संस्कृतीची निर्मिती ही गंगेच्या किनाऱ्यावरती झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात हा भारतीय संस्कृतीबद्दलचा आदर तेव्हा निर्माण झाला होता. पण जोपर्यंत व्यापार हेच त्यांचं उद्दिष्ट होतं तोपर्यंत त्यांना हे काही फारसं गैरसोयीचं वाटलं नाही. पण 1757 साली त्यांनी प्लासीची लढाई जिंकली आणि त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की आता आपण भारतावर प्रदीर्घ काळ राज्य करू शकतो. त्यांच्या आर्थिक आकांक्षांपासून त्या राजकीय आकांक्षांमध्ये त्यांचं परिवर्तन झालं आणि त्यांना आता भारतावर राज्य करायचं होतं. आणि मग त्यांनाच ही जी जाणीव झाली होती भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठतेची आणि समृद्धीची, ती त्यांच्यासाठी अतिशय गैरसोयीची ठरायला लागली. आपल्या गुलामांची संस्कृती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा आपल्या भाषा या आपल्या गुलामांनी निर्माण केलेल्या आहेत, हे कसं मान्य करायचं. आणि ब्रिटिश हे मुळात अतिशय चलाक होते, आपल्याला माहिती आहे, अतिशय हुशार होते. त्यांनी त्याच्यावर फार वेगळं एक उत्तर शोधलं आणि ते म्हणजे असं की त्यांना हेही माहिती होतं की हजारो किलोमीटर लांब राहून आपण भारतावर फक्त सैन्यबळावर आपण राज्य नाही करू शकत. तर हे कसं साध्य करायचं. त्यांनी असं ठरवलं की भारतीयांचा आत्मसन्मान, आत्मविश्वास हाच आपण नष्ट करून टाकायचा. आणि हा एकदा नष्ट झाला की हे लोक मेंढरासारखे आपल्या मागे येतील आणि ब्रिटिश राज्य हे जणू काही आमच्यासाठी ईश्वरी वरदान आहे असं म्हणून ब्रिटिशांची नोकरी करण्यातच हे धन्यता मानते. ही योजना त्यांनी बनवली आणि ती किती यशस्वी झाली हे आपण आजही बघतो. आणि त्याच्यात त्यांनी भारतीय संस्कृतीची दोन मुख्य बलस्थानं होती, शिक्षण आणि इतिहास. या दोन बलस्थानांवर हल्ला चढवायचं त्यांनी ठरवलं, ती नेस्तनाबूत करायची हे ठरवलं. आणि शिक्षण संपवण्याचं, आपलं गुरुकुल जी शिक्षण व्यवस्था होती ती संपवण्याचं काम लॉर्ड मेकॉले यांनी हाती घेतलं. आणि त्यांनी त्या सगळ्या गुरुकुलं बंद करून इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या आणि त्याचा परिणाम आपण आजही बघतोय. आणि दुसरं इतिहासावर हल्ला करण्याचं काम जेम्स मिल आणि मॅक्स मुलर या दोन तथाकथित इतिहासकारांनी हातात घेतलं. आणि भारताचं अत्यंत नकारात्मक, विकृत असं चित्रण भारताच्या इतिहासाचं आणि प्राचीन भारताचं त्यांनी उभं केलं. आणि आपल्यालाच जे पटलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी पुसून टाकून एक वेगळंच भारताचं चित्र त्यांनी उभं केलं आणि भारतीयांना सुद्धा ते स्वीकारायला लावलं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपणच हे मान्य केलं की आम्ही मागासलेले आहोत, आम्ही अंधश्रद्धा आहोत, आम्ही पुराणमतवादी आहोत, आमच्या सगळ्या इतिहास या फक्त थापा आहेत, मायथॉलॉजी आहे, रामायण आणि महाभारत असं काही घडलेलंच नाही. हे जे सगळं आजही आपण मानतो हे ब्रिटिशांनी जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात भरवलेल्या आहेत. आणि ते करण्यासाठी त्यांनी एक अतिशय काल्पनिक पण अत्यंत प्रभावी अशी थेअरी शोधून काढली. त्याला म्हणतात आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत. आणि हा सिद्धांत असं सांगतो
की रशियाच्या दक्षिणेला युरेशियन स्टेप्स नावाचा एक प्रदेश आहे, डोंगराळ प्रदेश आहे, गवताळ प्रदेश आहे. तिथे राहणारे गोरवर्णीय आर्य, निळ्या डोळ्यांचे, सोनेरी केसांचे असे गोरे लोक तिकडनं भारताकडे आले आणि त्यांनी भारतीय संस्कृती भारतात आल्यानंतर त्यांनी संस्कृत भाषेची आणि वेदांची निर्मिती केली. म्हणजे आम्ही आधी मान्य केलं होतं की संस्कृत भाषा श्रेष्ठ आहे आणि वैदिक वाङ्मय सुद्धा सगळ्यात प्राचीन आहे. हे तुम्ही निर्माण केलेलं नाही, तर हे पश्चिमेकडून आलेल्या गोऱ्या लोकांनी निर्माण केलेलं. हे त्यांनी भारतीय लोकांना पटवून सांगितलं, सगळ्या जगालाही सांगितलं. आणखीन एक वेगळं चित्र भारताचं उभं केलं. हा सगळ्यात मोठा धक्का होता भारतीयांच्या आत्मसन्मान आणि आत्मविश्वास यासाठी. हे जेव्हा झालं साधारण 1830-1835च्या वेळची गोष्ट आहे, तेव्हा त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं की भारताच्या आत्मसन्मानाला किंवा आत्मविश्वासाला धक्का द्यायचा. ते साध्य झाल्यानंतर त्यांचं आता उद्दिष्ट बदललं. त्यांना आता हे हवं होतं की भारतात जास्तीत जास्त फूट पाडायची, जास्तीत जास्त भांडणं लावायची, जास्तीत जास्त फॉल्ट लाईन्स निर्माण करायचे, ज्याला संघर्ष बिंदू असं आपण म्हणू शकतो, असे संघर्ष बिंदू निर्माण करायचे. आणि हे भारतीय कधीच एकत्र येऊन आपल्या विरुद्ध लढू शकणार नाही, एकमेकात विभागलेलेच राहतील, अशा काहीतरी योजना राबवायच्या. आणि या सुमारास 1922 साली या सिंधू सरस्वती संस्कृतीचा शोध लागला. आणि मॅक्स मुलरनी जेव्हा ही थेअरी मांडली तेव्हा त्यांनी असा एक काल्पनिक कालखंड सांगितला होता की हे जे आक्रमण झालं आर्यांचं भारतावरती ते इसवी सन पूर्व 1500 मध्ये झालं आणि इसवी सन पूर्व 1200 मध्ये त्यांनी ऋग्वेदाची निर्मिती केली. नंतर मॅक्स मुलरनी स्वतःही मान्य केलं, लिहून ठेवलेलं आहे अनेक ठिकाणी की हे सगळे जे कालखंड आहेत हे पूर्णतः काल्पनिकरित्या मांडलेलं आहे, त्याच्यासाठी माझ्याकडे काहीही पुरावा नाही. पण तरी सुद्धा आजही हाच अधिकृत इतिहास म्हणून शिकवला जातो. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे असं आपण म्हणू शकतो. पण ही जी संस्कृती सापडली सिंधू सरस्वती संस्कृती, तेव्हा असं वाटलं लोकांना की हिचा विलय हा इसवी सन पूर्व 1500 मध्ये झालेला आहे. म्हणजे आर्यांच्या आक्रमणाचा जो काल्पनिक सिद्धांत मॅक्स मुलरने मांडला होता 1500 इसवी सन पूर्व 1500 ते आणि हे बरोबर जुळलं. आणि मग त्यांना असं वाटलं की हा जणू काय आपल्याला अंतिम पुरावा सापडला आर्यांच्या आक्रमणाचा. आणि त्यांनी सांगितलं की ही जी संस्कृती होती सिंधू सरस्वती संस्कृती ही द्रविड संस्कृती होती, ही मूलनिवासी भारतीयांची संस्कृती होती. आणि मग परदेशी गोऱ्या आर्यांनी येऊन ही संस्कृती नष्ट केली, उद्ध्वस्त केली आणि या सगळ्या द्रविड लोकांना दक्षिणेकडे हटवून दिलं. बाकीचे सगळे मूलनिवासी होते त्यांना कनिष्ठ जाती म्हणून त्यांना ठरवलं. बहुजन समाज ज्याला आज आपण म्हणतो तो सगळा बहुजन समाज म्हणजे भारतातले मूलनिवासी आणि उच्च जाती, तथाकथित उच्च जाती म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, ह्या सगळ्या हे म्हणजे सगळे पश्चिमेकडनं आलेले गोरे आर्य. असा एक पूर्णतः खोटा इतिहास, पूर्णतः काल्पनिक इतिहास त्यांनी आपल्यावरती लादला. आणखीन त्यामुळे काय झालं की भारतात प्रचंड प्रमाणात संघर्ष बिंदू निर्माण झाले. आजही आपण बघतो की उत्तर विरुद्ध दक्षिण, हिंदी विरुद्ध तामिळ, संस्कृत विरुद्ध तामिळ, उच्च जाती विरुद्ध बहुजन समाज, आदिवासी विरुद्ध इतर, ही सगळी जी भांडणं आहेत या सगळे जे संघर्ष आहेत याच्या सगळ्याच्या मुळाशी हा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत आहे. आणि तो सिद्धांताचाच दाखला देऊन लोक ही भांडणं अतिशय कडवेपणाने लढत असतात असं म्हणायला हरकत नाही. आता कसं झालं की ह्या सिद्धांतासाठी प्रत्यक्षात पाहिलं तर खरोखर एकही पुरावा नाही. म्हणजे आर्यांचं आक्रमण झालं याच्यासाठी एकही पुरावा नाही. मग त्यांनी असं सांगितलं की बरं ठीक आहे, आक्रमण नाही, स्थलांतर झालं असं आपण म्हणूया, हळूहळू करत हे आर्य लोक इथे आले. पण त्यासाठी सुद्धा एकही पुरावा नाही. तो आज आपला विषय नसल्यामुळे मी खूप डिटेलमध्ये सांगत नाही. पण आता हे सिंधू सरस्वती संस्कृतीचं जे उत्खनन झालं त्यात आक्रमण किंवा स्थलांतर झालं असतं तर लोकांची जीवनशैली, कपडे लत्ते, खाण्याच्या सवयी, धार्मिक सवयी, रीतिरिवाज याच्यामध्ये काहीतरी फरक पडलेला दिसला असता. बरोबर. पण या उत्खननात गेल्या 10,000 वर्षात भारताच्या लोकांच्या कुठल्याही सवयींमध्ये, धार्मिक असो, खाण्यापिण्याच्या असो, कपडे लत्ते असो, कुठलाही फरक पडलेला नाही. उलट एक सतत सातत्य आपल्या समाजात राहिलेलं. किंवा मध्ये कोणीतरी येऊन आक्रमण केलं किंवा स्थलांतर केलं आणि नवी संस्कृती आपल्यावरती लादली असा कुठलाही पुरावा आढळत नाही. मग जेनेटिक्स असेल, इतर अनेक ज्ञानशाखा आहेत की ज्याच्यामध्ये आपण संशोधन केलं
तर असा पुरावा कुठलाही सापडत नाही, कुठलंही आक्रमण आणि स्थलांतर आपल्यावर झालेलं नाही. हे स्वामी विवेकानंदांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक लोकांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की हे पूर्णतः खोटं आहे. पण याच्यावर सगळ्यात डेडली म्हणूया असा पुरावा आपल्याला सरस्वती नदीमुळे मिळतो. ते कसं आपण बघूया की वेदांची निर्मिती, विशेषतः ऋग्वेदाची निर्मिती, ही सुद्धा सरस्वतीच्या किनाऱ्यावरती झाली. तेव्हा दृश्यद्वती जे मी मगाशी सांगितलं, दृश्यद्वती आणि सरस्वती यांच्या मधला जो भाग होता त्याला ब्रह्मावर्त असं नाव असेल. आज त्याला कुरुक्षेत्र वगैरे आपण म्हणतो. तो भाग तिथे ऋग्वेदाच्या निर्मितीची सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात झाली. आणि ऋग्वेदाची पहिली जी मंडळ आहे ती सगळी सरस्वतीच्या तीरावरती ऋषींनी निर्माण केली. आणि ऋग्वेदामध्ये सरस्वती नदीला सर्वाधिक महत्व दिलेलं आहे. गंगेचा उल्लेख संपूर्ण ऋग्वेदात 4 ते 5 वेळा येतो आणि सरस्वतीचा उल्लेख जवळपास 90 वेळा येतो. म्हणजे सरस्वतीला किती जास्त महत्व होतं ऋग्वेदामध्ये ते आपण समजून घेऊ शकतो. आणि सरस्वतीचा उल्लेख हा त्यांनी नेहमीच अतिशय शक्तिशाली, अतिशय मोठी, म्हणजे नदी तने, अंबी तने, देवी तने असं तिला म्हटलेलं आहे. म्हणजे तू सगळ्यात श्रेष्ठ नदी, सगळ्यात श्रेष्ठ माता आणि सगळ्यात श्रेष्ठ देवी आहेस असं ते सरस्वतीचं वर्णन करतात. आणि ती हिमालयामधनं जमिनीवर उतरताना मोठ्या मोठ्या पाषाणांना कमळाच्या देठासारखं तोडत ती खाली उतरते. इतकी ती शक्तिशाली आणि इतकी प्रभावी आहे असं तिचं वर्णन केलेलं आहे. आणि वैदिक ऋषी आणि आर्यांची ती जीवनदायिनी आहे, त्यांचं पोषण करणारी आहे अशा शब्दात तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. तर अशी जी इतकी शक्तिशाली नदी आहे ती आता आपण बघितलं की 1900 इसवी सन पूर्व 1900 मध्ये ती नष्ट झाली, लुप्त झाली तेवढी कमी. आणि आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत असं म्हणतो की ऋग्वेदाची निर्मिती इसवी सन पूर्व 1200 मध्ये झाली. म्हणजे ती पूर्ण कोरडी पडल्यानंतर 700 वर्षांनी जर ऋग्वेद लिहिला गेला असेल तर त्या ऋग्वेदात या नदीचं वर्णन इतकी शक्तिशाली नदी असं कसं करणं शक्य आहे? हे अशक्यच आहे. हा पुरावा नाकारता येत नसल्यामुळे लोकांनी सरस्वती नदीचंच अस्तित्व नाकारून टाकलं. त्यांनी असं सांगितलं की ही नदी मिथिकलच आहे, अशी नदी काही नव्हतीच, ही काल्पनिक नदी आहे. कारण काही करून आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत खरा आहे किंवा स्थलांतराचा सिद्धांत खरा आहे हे सिद्ध करण्यासाठी सरस्वती नदी हा त्यांच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आहे, सगळ्यात मोठा रोड ब्लॉक आहे असं आपण म्हणूया. आणि म्हणून हा अडथळा दूर करण्यासाठी त्यांनी सरस्वती नदीचं अस्तित्वच नाकारलं. हे इतके पुरावे सापडले, शास्त्रज्ञांनी इतका प्रचंड कष्ट करून संशोधन करून हे सिद्ध केलंय, तरी सुद्धा शांतपणे ते सगळं खोटं आहे असं म्हणायचं आणि आपलाच नॅरेटिव्ह पुढे पुढे रेटायचं. ही जी सवय आहे ती आजही अशीच चालू आहे. आणि म्हणून हा जो अट्टहास आहे की तिला सिंधू सरस्वती संस्कृती म्हणणं अजिबात चालणार नाही असं म्हणू नका. कारण की हे सॅफ्रनायझेशन ऑफ एज्युकेशन आहे वगैरे अशा स्वरूपाचं एक जी मांडणी केली जाते. त्याच्या मागे मुख्य हेतू हा आहे की सरस्वती नदीचं अस्तित्व जर मान्य केलं तर आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत अक्षरशः कोसळून पडतो. आणि मग हे जे भारताला डिव्हाइड करण्यासाठी, भारताचं विभाजन करण्यासाठी हे जे वेगवेगळे प्रयत्न केले जातात, तर शेवटी थोडक्यात सांगतो. मला तोच प्रश्न आहे की आता एवढे सगळे तुम्ही पुरावे सांगितले, हा सगळा इतिहास सांगितला, तरी देखील तो विरोध होतोच. भारतामध्ये अनेक असे लोक आहेत जे भारतीयच आहेत. तुम्ही ब्रिटिशांबद्दल म्हणाला, ब्रिटिशांनी हे सगळं जाणीवपूर्वक घडवलं जेणेकरून त्यांना राज्य करता यावं. पण अजूनही भारतातलेच अनेक लोक जे आहेत ते हाच सिद्धांत मांडतात की असं काय नव्हतंच किंवा असा काही इतिहासच नाही, आर्यच होते वगैरे. तर त्याविषयी त्याचं कारण असं आहे, साहजिक कोणालाही प्रश्न पडेल की ब्रिटिशांनी त्यांच्या स्वार्थासाठी केलं हे ठीक आहे, पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा हेच का सुरू राहिलं? त्याच्या मागे मुख्य कारण असं आहे की इतिहास हे जे क्षेत्र आहे हे इतिहास क्षेत्र स्वतंत्र भारतात सुद्धा डाव्यांना किंवा कम्युनिस्टांना जणू काही आंदोलन म्हणून दिल्यासारखं त्यांना ते देऊन टाकण्यात आलं. जवाहरलाल नेहरू आपले जे पहिले पंतप्रधान होते त्यांना डाव्या लोकांचं खूप आकर्षण होतं. त्याच्यानंतर इंदिरा गांधींचं सरकार 1969 साली अल्पमतात गेलं. कारण की सिंडिकेट काँग्रेस आपण ज्याला म्हणतो, मोरारजी देसाई, जलिंगप्पा कामराज ही सगळी मंडळी काँग्रेसपासून दूर झाली आणि सरकार अल्पमतात गेलं. तेव्हा सरकार वाचवण्यासाठी
इंदिरा गांधींना कम्युनिस्टांनी मदत केली, कम्युनिस्ट पक्षांनी मदत केली. आणि या मदतीच्या बदल्यात त्यांनी संरक्षण मंत्रालय मागितलं नाही, अर्थ मंत्रालय मागितलं नाही, त्यांनी एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री मागितली नाही, कुठलंही गृह मंत्रालय मागितलं नाही, कुठलंही महत्वाचं मंत्रालय न मागता त्यांनी सांगितलं की शिक्षण मंत्रालय आम्हाला द्या. आणि त्यांना माहिती होतं की शिक्षण आपल्या हातात असेल तर येणाऱ्या पिढ्यांच्या मनावर आपली विचारसरणी रुजवणं हे सहज शक्य आहे. आणि त्यामुळे शिक्षण मंत्रालय मागून घेतलं. नुरुल हसन नावाचे एक कम्युनिस्ट गृहस्थ आपले शिक्षण मंत्री झाले. आणि त्याच वर्षी 1969 साली जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना झाली. आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातला जो तथाकथित इतिहासकारांचा जो गट होता, रोमिला थापर, इरफान नबी, आर एस शर्मा, डी एन झा, या सगळ्या लोकांनी नुरुल हसन बरोबर जणू काही आपण एक टीम असल्यासारखं पूर्णतः सुसूत्रीकरण करून, कोऑर्डिनेशन करून संपूर्ण देशात असं नॅरेटिव्ह रुजवला की त्यांना योग्य वाटेल तोच इतिहास शिकवला गेला पाहिजे. त्याच्या बाहेरचा कुठलाही इतिहास कोणीही बोलूही शकला नाही पाहिजे. आणि त्यामुळे अनेक मोठे इतिहासकार म्हणजे दिननाथ सरकार किंवा असे अतिशय मोठे मोठे इतिहासकार, हरिभाऊ वाकणकर यांच्यासारखे जे इतिहासकार होते त्यांना बाजूला टाकण्यात आलं, त्यांना एका कोपऱ्यात ढकलून देण्यात आलं. आणखीन या लेफ्टिस्ट इतिहासकारांनी संपूर्ण इतिहास क्षेत्राचा, विद्यापीठांमध्ये इतिहासाचे डिपार्टमेंट्स असतील किंवा इतिहास या विषयावर काम करणारी कुठल्याही संस्था असू दे, त्या सगळ्या संस्था, ही सगळी डिपार्टमेंट, सगळं इतिहास क्षेत्रच त्यांनी ताब्यात घेतलं. आणि त्यांना हवा तोच इतिहास त्यांनी आपल्यावर लादला. आणि गंमत अशी आहे की भारतात फूट पडली पाहिजे, भारताचे तुकडे झाले पाहिजे, हे कम्युनिस्टांचं जाहीर धोरण आहे. 1945 साली अधिकारी डॉक्ट्रिन नावाचा एक सिद्धांत त्यांनी मांडला होता. आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की भारत हे कृत्रिम प्रजासत्ताक आहे. भारत हे खरं नॅचरल प्रजासत्ताक नाही, कृत्रिम प्रजासत्ताक आहे. आणि त्यामुळे भारताचे 14 तुकडे झाले पाहिजे असं त्यांनी जाहीर सिद्धांत मांडलेला. त्यामुळे आज जेव्हा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये भारत तेरे तुकडे होंगे अशा घोषणा दिल्या जातात, त्या कोणतरी 4 पोटी उठून, टाळगी उठून त्या घोषणा देतात असं नाही. तर याच्यामध्ये एक सोची समजी, त्याला काय म्हणू आपण, भूमिका आहे, एक षडयंत्र सुद्धा म्हणू, षडयंत्र म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे भारताचे तुकडे करावे, भारत एकत्र येऊ नये, ही जशी ब्रिटिशांची मनीषा होती तीच इच्छा कम्युनिस्टांची सुद्धा असल्यामुळे आणि त्यांच्या ताब्यात इतिहास क्षेत्र असल्यामुळे तोच ब्रिटिशांनी सांगितलेला जो फूटपाडा इतिहास आहे तोच इतिहास पुढेही तसाच सुरू राहील. आणि त्यामुळे आजही आपल्याला इसवी सन पूर्व 1500 मध्ये आले, वेदांची निर्मिती 1200 मध्ये झाली, इसवी सन पूर्व, हे सगळं त्याच तारखा, तेच काळाचे उल्लेख आजही अधिकृत इतिहास म्हणून आपल्याला शिकवले जातात. त्यांचं असं गंमत झाली की इसवी सन पूर्व 1200 मध्ये जर ऋग्वेदांची निर्मिती झाली तर मग पोस्ट वैदिक जे वाङ्मय होतं की ब्राह्मण, अरण्यक, उपनिषद, सूत्र, ही सगळी जर गृहीत धरली तर रामायण, महाभारत त्यांच्यासाठी काही वेळच उरला नाही. कारण की इसवी सन पूर्व 550 मध्ये गौतम बुद्ध आले हा आपल्याला काळ माहिती होता. मधल्या काळात रामायण महाभारत बसवणार कुठे? त्यांनी सांगितलं की ही मायथॉलॉजीच आहे, हे काही खरं नाहीच, रामायण महाभारत घडलंच नाही. पण खरं तर आपल्या परंपरेत रामायण आणि महाभारत यांना इतिहास म्हटलेलं, आपण त्याला इतिहास समजतो. पण यांनी सांगितलं की नाही, हा इतिहास नाही, या सगळ्या भाकड कथा आहेत, थापा आहेत. मग त्यांनी असं सांगितलं की ग्रीक लोक जेव्हा आले भारतात, अलेक्झांडरचं आक्रमण झालं इसवी सन पूर्व 4थ्या शतकात, तेव्हा ग्रीकांशी जेव्हा तुमचा संबंध आला तेव्हा तुम्हाला विज्ञान, तत्वज्ञान, काव्य, साहित्य या सगळ्या गोष्टी तुम्ही ग्रीकांकडनं शिकला, म्हणजे पुन्हा गोऱ्या लोकांकडनं शिकला. भाषा आणि संस्कृती तुम्हाला गोऱ्या लोकांनी दिली, वाङ्मय, तत्वज्ञान, साहित्य हे सगळं गोऱ्या लोकांनी दिलं. त्यामुळे आता ब्रिटिश लोक आले तेही गोरेच आहेत, त्यांची गुलामी चुपचाप करा, तुमची तेवढीच पात्रता आहे, हे आपल्याला सांगायचा त्यांचा प्रयत्न होता. आणि तो अतिशय यशस्वी झाला. आजही आपले लोक, आपल्यामध्ये असे अनेक लोक आहेत की जे असं मानतात की सगळं जे काही शहाणपण आणि ज्ञान आहे ते पश्चिमेकडेच आहे, त्यांची कॉपी करणं एवढ्यातच आपण बंधता मानली पाहिजे असं मानणारा एक फार मोठा वर्ग आपल्यामध्ये आजही अस्तित्वात आहे. त्यामुळे त्यांची योजना किती यशस्वी झाली हे आपण याच्यावरनं समजून घेऊ शकतो. ही सगळी जी कहाणी आहे त्याच्यामुळे आपल्याला आजही या गोष्टींसाठी वाद घालावा लागतो. इतकी उघड पुरावे, इतके उघड संशोधकांनी केलेलं संशोधन ते असताना सुद्धा
काही झालं तरी ते मान्य करायचं नाही आणि आपलाच नॅरेटिव्ह पुढे रेटत राहायचं. कारण की भारत हा सशक्त होऊ नये, भारत हा एक होऊ नये, ह्या गोष्टी साध्य करण्यासाठी हे केलं जातं. एक शेवटचा प्रश्न म्हणजे आपल्याला यासाठी कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे? आणि जशी आता ही सुरुवात झालेली आहे का पुस्तकामध्ये असा उल्लेख आलेला आहे किंवा असे प्रयत्न सुरू आहेत की जेणेकरून जे इतिहास जो दडपला गेला, लपवला गेला, तो वेगवेगळ्या पद्धतीने समोर यावा, वास्तव समोर यावं, यासाठी प्रयत्न चालू आहेत. तर आपल्या सगळ्यांचं या बाबतीत आपण कसं जागरूक राहायला पाहिजे, सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्याची तथ्य जी आहे त्याच्यामधली शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे? असं म्हणता येईल की अनेक, जसं आता मी असत्यमेव जयते हे पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये मी हा सगळा खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. ते खूप लोकप्रिय झालं, अनेक लोकांपर्यंत पोहोचलं. अनेक लोक मला असे माहिती आहेत की ज्यांनी त्या पुस्तकाच्या 100 प्रती घेऊन त्या आपल्या मित्रांमध्ये वाटल्या की सगळ्यांपर्यंत हा इतिहास पोहोचला पाहिजे. असे प्रयत्न आपल्याला केलेच पाहिजेत. कारण की जिथे जिथे खरं सत्य इतिहास आपल्याला सापडेल तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जोपर्यंत हा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये येत नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने पोचणार नाही आणि रुजणार नाही. जसं मी सांगितलं की हाच खोटा इतिहास आर्यांच्या आक्रमणाचा किंवा इतर सगळे जे खोटे नॅरेटिव्ह सांगितलेले तेच पाठ्यपुस्तकांमध्ये आजही आहेत. आणि म्हणून पाठ्यपुस्तकांमध्ये बदल होणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ते आता आपल्याला दिसतंय की सिंधू संस्कृती म्हणायच्या ऐवजी सिंधू सरस्वती संस्कृती म्हटलं पाहिजे. हे जे पाठ्यपुस्तकांमध्ये आज अंतर्भूत होतं ही फार चांगली स्टेप आहे असं मी म्हणेन आणि खूप मोठ्या प्रमाणात हे घडायला पाहिजे. एनसीईआरटीची सगळी पाठ्यपुस्तकं आहेत त्या सगळ्या पाठ्यपुस्तकांमधले चुकीचे उल्लेख, ज्याला कुठलाही आधार नाही, असे उल्लेख ताबडतोब दूर झाले पाहिजे. आणि त्यासाठी मला वाटतं आपण सरकारवर दबाव आणला पाहिजे. आपण काय करू शकतो? आपण नक्की हे करू शकतो की कारण काय कुठल्याही गोष्टीसाठी दबाव असल्याशिवाय सरकार पटकन त्याच्यावर ऍक्ट करत नाही किंवा ती पावलं उचलत नाही. असं आहे हा लोकशाहीचा. तुम्हाला या सगळ्या याच्यात कुठले असे चुकीचे उल्लेख किंवा असं काय आढळलेलं आहे की तुम्ही त्याचा काय अभ्यास करतात किंवा असं काय आहे? जसं मी सांगितलं हा एक फार मोठा आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत हा एक अत्यंत मोठा विषय आहे की जो या अनेक चुकीच्या गोष्टींच्या मुळाशी आहे. त्यामुळे हा एक पहिल्यांदा आपण दूर केला पाहिजे. इतर अनेक गोष्टी आहेत. मी आता काय काय सांगू. उदाहरणार्थ आदिवासी हा एक जो शब्द आहे, आदिवासी हा शब्द आपल्या भारतात ब्रिटिश आले त्याच्या आधी हा अस्तित्वातच नव्हता. आपण त्यांना वनवासी म्हणायचो किंवा आपण त्यांना वनजाती म्हणायचो. आणि जंगलात राहणारे लोक कोणी खालच्या दर्जाचे किंवा कनिष्ठ अशी आपल्याकडे समजूत नव्हतीच कधी. आपल्या प्राचीन समाज व्यवस्थेचे तीन स्तर होते. असं म्हणजे स्तर म्हणण्यापेक्षा सुद्धा 3 प्रवाह होते. एक नगरवासी, वनवासी आणि ग्रामवासी. आणि यातलं कोणीच ज्येष्ठ, कोणीच कनिष्ठ किंवा कोणी श्रेष्ठ, कोणी हलका असा समज नव्हताच. पण युरोपियन लोक जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी स्थानिक मूळ निवासींच्या कत्तली केल्या, जिनोसाइड केलं. अमेरिकेत गेल्यावर तिथले स्थानिक लोक त्यांनी संपवून टाकले. ऑस्ट्रेलियात गेले तिथले त्यांनी ओरिजिनल जे होते ते सगळे संपवून टाकले. रेड इंडियन्स अमेरिकेतले संपवून टाकले. त्यामुळे त्यांच्या कल्पना विश्वात फक्त हीच गोष्ट होती की बाहेरनं गोरे लोक आले की ते स्थानिक लोकांच्या कत्तली करतात. त्यामुळे त्यांनी असं गृहीत धरलं की गोरे आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा हे चुकीचंच होतं की गोरे आर्य भारतात आले वगैरे असं काही घडलंच नाही. पण त्या आधारावर त्यांनी असं गृहीतक एक तयार केलं की हे आर्य भारतात आले आणि त्यांनी इथल्या स्थानिक लोकांच्या कत्तली केल्या. आणि म्हणून हे आदिवासी किंवा म्हणजे इथले मूल निवासी किंवा आधीपासून इथे अस्तित्वात असलेले, आधी कालापासून इथे अस्तित्वात असले म्हणून त्यांना आदिवासी हे नाव दिलं त्यांनी. पण ते आपल्या परंपरेनुसार ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण की जंगलात राहणारे लोक आदिवासी किंवा पहिलेपासून इथे राहणारे आणि शहरात आणि खेड्यांमध्ये राहणारे लोक मात्र नंतर आलेले असं आपल्या समाजात नाहीच आहे. हे सगळे लोक एकत्रच होते. फक्त काही लोक अरण्यात राहायचे, काही लोक शहरात राहायचे, काही लोक गावात राहायचे. पण त्यात उच्च निश्चितेची कुठलीही भावना नव्हती. पण ही आपल्या भावना आदिवासींच्या मनात भरवली गेली. मुख्यतः त्यांचं नावच बदललं अशा पद्धतीने की तुम्ही इथले पहिलेपासून इथे राहणारे मूल निवासी आहात. आणि म्हणून आज आपण बघतो पशुपती टू तिरुपती असा एक पूर्ण कॉरिडॉर आहे जो पूर्ण जंगलांनी भरलेला कॉरिडॉर आहे. तिथे
जंगलं खूप मोठ्या प्रमाणात आहेत. ह्याच कॉरिडॉरमध्ये आज नक्षलवाद फोफावला, तो या लेफ्टिस्ट लोकांनी त्याला खतपाणी घातलं आणि त्या आदिवासींना हे सतत सांगण्यात आलं की तुमच्यावरती अन्याय होतोय, तुम्ही इथले मूल निवासी आहात, हे बाकी सगळे लोक बाहेरून आलेले आहेत, त्यांनी तुमची संस्कृती नष्ट केली वगैरे वगैरे जे काय सगळ्या गोष्टी त्यांना भरवण्यात आल्या. त्याच्या मागे सुद्धा मुळात हाच एक सिद्धांत आहे की भारतातले लोक हे बाहेरून आलेले आहेत आणि इथे मात्र एक वेगळीच संस्कृती मानतात होती. ते पूर्णपणे चुकीचं आहे. पण हे सगळं ब्रिटिशांनी जे इंट्रोड्यूस केलं. पुन्हा उदाहरणार्थ आता कास्ट सिस्टम हा विषय, हा शब्दच नव्हता आपल्याकडे. आपली जाती व्यवस्था आणि ब्रिटिशांनी त्याला जे स्वरूप दिलं कास्ट सिस्टम, हे पूर्णपणे वेगळं आहे. आपल्या जाती व्यवस्थेत ही जन्माधारित नव्हती, ही व्यवसायावर आधारित होती. लोखंडाचं काम करतो तो लोहार, लाकडाचं काम करतो तो सुतार, वस्त्र जो विणतो तो विणकर, या आपल्या जाती होत्या. त्याच्यामध्येही कुठलीही उच्च नीचतेची भावना नव्हती. सगळे लोक आपापल्या कौशल्याच्या नुसार काम करत असत आणि त्यानुसार त्यांची जाती बनल्या होत्या, ज्याला जाती व्यवस्था असं म्हणायचं. कास्ट सिस्टीम ही स्पेन आणि पोर्तुगाल इकडनं आलेली आहे, ती पूर्णतः जन्माधारित होती. ब्रिटिशांना तीच माहिती होती. आपली जी कॉम्प्लिकेटेड गुंतागुंतीची जाती व्यवस्था होती ती त्यांना समजूनच घेता आली नाही आणि त्यामुळे त्यांनी आपल्या जाती व्यवस्थेला कास्ट सिस्टीम मध्ये बसवलं आणि एक नवीनच कन्सेप्ट आपल्यावरती लादली जी पुन्हा त्यांच्या सोयीची होती, फूट पडणारी होती. अशा ज्या अनेक गोष्टी आहेत त्या आपल्या एका कार्यक्रमात आपल्याला त्या सगळ्याचा आढावा घेता नाही, पण त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि मला वाटतं एक आपण करू शकतो की आता उदाहरणार्थ आजचं जर उदाहरण घेतलं आजच्या विषयाचं, तर यापुढे चुकूनही आपण त्या संस्कृतीला सिंधू संस्कृती किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा हरप्पन संस्कृती असं संबोधू नये. आपण त्याला सिंधू सरस्वती संस्कृती हे जाणीवपूर्वक म्हटलं पाहिजे, कारण की त्यातूनच खऱ्या इतिहासाचं प्रतिबिंब पडतं. आपण त्याला हरप्पन सिव्हिलायझेशन म्हटलं की आपण या सगळ्या गोष्टी मान्य करतोय असा त्याचा अर्थ होतो. सिंधू सरस्वती संस्कृती म्हटलं की आपण खरा इतिहासाचा आग्रह धरतोय असं काही ना काही प्रमाणात तरी आपण म्हणू शकतो आणि म्हणून आपण हे करणं अतिशय आवश्यक. खरोखर तुम्ही खूप सविस्तर हे सगळं मांडलं आणि खरं तर यातला प्रत्येक मुद्दा जो त्याच्यावर स्वतंत्र आपण व्हिडिओ बनवू शकतो एवढी माहिती तुमच्याकडे आहेच आणि तुम्ही असत्यमेव जयतेमध्ये सुद्धा हे सगळं विश्लेषण केलेलं आहे प्रत्येक मुद्द्याचं. तर तुम्ही इथे आलात आणि ह्या खूप महत्वाच्या विषयाला तुम्ही वाचा फोडलीत लोकांमध्ये. हा जो शेवटी तुम्ही संदेश दिलेला आहे त्या पद्धतीने आपण आग्रह धरला पाहिजे की कशा पद्धतीने हा जो खरा इतिहास आहे त्यानुसार आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. किंवा आता ही जशी सिंधू संस्कृती आपण म्हणत होतो ते सिंधू सरस्वती संस्कृती असाच उल्लेख करणं आणि तसाच आग्रह धरणं हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. तरच जो सगळा दडपलेला इतिहास आहे किंवा तो बाहेर येऊ शकेल आणि एक नवीन जी पिढी आहे पुढची त्यांना एक योग्य सगळी माहिती जी आहे ती मिळू शकेल अशी अपेक्षा आहे आपल्याला. तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. न्यूज डंकावर येण्याची मला संधी दिली याबद्दल मी सुद्धा अतिशय आपला आभारी आहे. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.